विन्सी 11 संघाकडून आघाडीचे फलंदाज दाखल झालेत रमेश आणि त्यांच्या साथीला आनंद. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज रोहित. मॅचला जास्त वेळ घेऊ नका, जास्तीचा विलंब करू नका मित्रांनो, सामना त्वरित चालू करा. ज्या प्रकारचं चॅम्पियन ट्रॉफी शेअर्स आपण आयोजन पाहतोय, आज सर्व सामने 5 षटकांचे खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चितच 7वा सामना आज सकाळपासून आपण पाहतोय. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतील गोलंदाज रोहित. हलक्या हाताने हवेत खेळला. पहिल्या चेंडूवर कधी बाद करण्याची संधी असेल आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार फलंदाज रमेश. बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आणि सुरुवात मात्र चांगली झाली. कारण क्रिकेटमध्ये एक एक गडी महत्वाचा असतो आणि तेच चित्र आपण पाहिलं की आघाडीला आलेल्या फलंदाजाला गोल्डन डकचा शिकार ठरल्यानंतर जड पावलाने माघारी परतावं लागतंय. मोठा विकेटचं पतन. क्रमांक 3 वर ज्या खेळाडूने सामनावीराचा पुरस्कार फटकावलाय तो खेळाडू सागर खेळपट्टीवर जातील आणि सागर कशा प्रकारे फलंदाजी करतील यावर खूप काही निर्भर असेल. कारण या खेळाडूने आपल्या संघासाठी सामनावीराचा पुरस्कार फटकावलाय. आधीच्या सामन्यामध्ये म्हणजेच काय चांगला खेळ केलाय. टीम विन्सी 11 आज पहिला सामना उद्घाटनीय खेळला, त्यात विजय प्राप्त केला. या सामन्यात कसा खेळ करतील ते पाहूया. सागर पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सलगचा दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद केलाय. गोल्डन डकचा शिकार सागर ठरले आहेत. फलंदाज 0 बाद आणि गोलंदाज रोहित यांनी 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना ब्रेस पूर्ण केले. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक होईल का? पहिली विकेट हॅट्रिक विलास सूर्यवंशी यांनी प्राप्त केली होती आणि सागर यांना आता ही संधी असेल. चॅम्पियन ट्रॉफी शेअरमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेण्यास मान फटकावण्याचा प्रयत्न करतील का आणि त्यात त्यांना यश मिळेल का हे देखील पाहावं लागेल. इन ॲट नंबर 4 नवीन फलंदाज राज. स्वतः संघ मालक आहेत राज सूर्यवंशी. संघ मालक असताना खेळ करावा लागेल. हॅट्रिकचा चेंडू गोलंदाज रोहित. हॅट्रिकचा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. खराब दिशेवर हा चेंडू हाताळला जातोय. सुवर्ण संधी गमावली आहे. कारण तुम्हाला हॅट्रिकची सुवर्ण संधी असताना योग्य प्रकारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु कुठेतरी त्यामध्ये कमतरता जाणवली. धावांचं खातं उघडलं जाते टीम विन्सी 11. बुंदात टाकलाय चेंडू. खोदून काढण्याचा प्रयत्न. वेग पाहायला मिळाला. गोलंदाज रोहित यांचा. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. त्यानंतर एक अवांतर चेंडू आणि हा चेंडू मात्र एक परफेक्ट यॉर्कर हाताळला जातोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. आकोटापाचा चेंडू. शॉर्टआर्म छॅक. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट लॉंगॉनच्या दरम्यान 1 धाव प्राप्त केली जाईल. खातं उघडलं जाते फलंदाज राज यांचं. एक सिंगल धाव टीमच्या धावसंख्येमध्ये 2-2 अशी परिस्थिती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू 2 धावा धावफलकावर 2 गडी बाद. रमेश आणि सागर बाद झालेत. आनंद आणि त्यांच्या साथीला आहेत राज. एक भागीदारी करावी लागेल. जरूर 2 गडी बाद केलेत. स्वीपर कव्हर अगदी डीपला केला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय लॉंगॉन.
च्या दरम्यान कुटापाचा चेंडू जेलची संधी असेल, फटका फसलाय. मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये या षटकातील तिसरा गडी बाद केलाय रोहित यांनी आणि आनंद देखील गोल्डन डकचा शिकार ठरलेत. 0 बाद. मानखुर्दचा वंडर बॉय सोन्या यांनी सोन्यासारखा झेल पकडलाय. काय झेल पकडला, आणि हा झेल पकडणं सोपं नसतं, कारण तुम्ही ज्यावेळेला वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षण करता तुम्हाला चाणक्य असायला हवं, आणि सोन्याने काय झेल पकडलाय. आणि तात्या टोपे यांचं देखील आगमन झालंय. सुस्वागतम, वेलकम तात्या टोपे. आणि त्यांच्या जर्सीवर गाडीचा नंबर, गाडीवर जास्त प्रेम दिसतंय. आणि घरची लक्ष्मी आहे त्यांची रिक्षा, आणि त्या रिक्षाचा नंबर त्यांनी जर्सीवर टाकलाय. जास्त प्रेम आहे. रिक्षा घेऊन आले असतील, आणि नक्कीच आभांशी पुण्याई आणि त्यांची रिक्षा आज ते घेऊन आलेत मैदानामध्ये. तुमच्या रिक्षाचं देखील स्वागत तात्या टोपे, वेलकम. 1 to go. शेवटचा चेंडू देखील स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते. सांगतात डॉट बॉल. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला जातोय. पहिल्या षटकाची यशस्वी सांगता होत असताना धावा खर्च केल्या अवघ्या 2 आणि गडी बाद केले 3. पहिल्या षटकामध्येच मनसुबा स्पष्ट केला गोलंदाज रोहित यांनी. षटक क्रमांक 2 गोलंदाज विलास सूर्यवंशी. विलास सूर्यवंशीचा पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला खेळला. एकदा पूर्ण केली जाईल, दोरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून खेळपट्टीवर प्रकाश आणि राज. हे क्रिकेट सेन्सिबल आहे, कारण ज्या वेळेला तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसतात अशा धावा घ्याव्या लागतात. चांगलं क्रिकेट. ओव्हर पिच चेंडू इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. फलंदाज राज यांचा दाखवत असताना स्वतःचा दर्जा. वॉटर शॉट. चेंडू सीमा पार. चौकार. आणि चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 8 अंकांवर. परंतु हा फटका पहा, एक नयनरम्य फटका. क्रिकेट मधील नेत्रदीपक फटका सजवला. काहीतरी वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आणि यष्टिरक्षकाला अगदी चकवलं जाते. 1 धाव मात्र सहजरित्या प्राप्त केली जाईल. आणि पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी, आधीच्या चेंडूवर राज यांनी इनसाइड आउट जो फटका खेळला होता, डीपला क्षेत्ररक्षक नव्हता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना ज्या खेळाडूंच्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक आहे विलास सूर्यवंशी, बदल आली त्याचा वापर करत असताना चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन आहे. चेंडू 1 बाउन्स पकडला जाईल. आणि फेकी देखील करत असताना एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 10 धावा या षटकातील चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडू 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 to go. अकोटापाचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला होते चुकी, आणि पाय थोडासा घसरला आणि 4 धावांचा फायदा झाला टीमला. चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 14 रन्स ऑन बोर्ड. विलास सूर्यवंशी आज ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, विकेट हॅट्रिक देखील त्यांच्या नावावर राहिली आहे. शेअर चॅम्पियन ट्रॉफी 2024 मधील. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, जास्त पुढे आले, आता अपील केले पंचांकडे, परंतु पंचांनी हा वाईट चेंडू घोषित केलाय. जास्त चेंडूला फिरवण्यामध्ये इथे मात्र यश आलं, परंतु चेंडू जास्त आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर आहे. 15 धावा धावफलकावर. वन टू गो. शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, हवेत खेळलाय, स्क्वेअर लेग आहे, डीपला चेंडू हनुमान मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होत असताना 4 धावा, चौकार. आणि या चौकाराने समीकरण बदललं जाईल. 2 षटकांची होते सांगता. 2 षटकाखेर 19ला 3 टीम विन्सी 11. गोलंदाज षटक क्रमांक 3 रोहित, ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या अवघ्या 2 आणि 3 गडी बाद केले होते. रोहित मॅन हिट खेळ करावा लागेल. चला थोडस सामन्याला विलंब करू नका मित्रांनो. जुईनगरचा ब्रावो पहिला चेंडू फुललेनचा उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि चेंडू सीमा रेषा पार, चौकार. जुईनगरच्या ब्रावोवर पहिल्या चेंडूवर आक्रमण केले. फलंदाज प्रकाश यांनी 4 धावांचा प्रकाश. आणि ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर आक्रमण करत असताना आपले मनसुबे स्पष्ट केलेत. जुईनगरचा ब्रावो आणि त्यांच्या विरोधात तांबव्याचा ब्रावो. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फक्त चेंडूला वळवला, 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल टीमच्या टोटल मध्ये 24 धावा धाव फलकावर. आणि दुपारचं सत्र आहे, थोडंसं शांत क्रिकेट आपण पाहतोय. आक्रमण करावे लागतील कारण खराब चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावी लागतात आणि खराब चेंडूवर तुम्हाला प्रहार करणं खूप गरजेचं असतं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर एकदा पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय, फेकी थोडीशी दूरवर पाहायला मिळाली, त्याचमुळे 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 26. ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचं प्रकाश आणि राज यांचं राहिलंय, जिथे 1 धाव होती एक्स्ट्रा कव्हर डीपला होता तैनात, 2 धावा प्राप्त केल्या. अकोटाबादा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होईल. गोलंदाजाने अगदीच न्याहाळलं होतं की फलंदाजाचं फुटवर्कचा वापर करण्याचा मनसुबा आहे आणि त्याचमुळे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हाताळला, अवघी 1 धाव. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू शेष. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, या चेंडूवर रोहित यांची अतिरिक्त गती पाहायला मिळाली, वेगाने चेंडू हाताळलेला जातोय. रोहित यांनी पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते आणि या षटकामध्ये त्यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, अद्याप या षटकातील 1 चेंडूचा खेळ शेष. 27ला 3 टीम विन्सी 11. चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि फलंदाजाने केले चुकी. यष्टीरक्षक तत्परतेने यष्ट्यांचा घेतलाय वेध, फलंदाज यष्टी चीत. 4था धक्का टीम विन्सी 11. चुकीचं शॉट सिलेक्शन आणि चुकीचं फुटवर्क. आणि रोहित यांनी या डावामध्ये तब्बल 2 षटकामध्ये 4 गडी बाद केलेत आणि धावा खर्च केल्यात अवघ्या 10. चांगली गोलंदाजी, कारण तुम्ही शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये 4 गडी बाद करता ही मोठी बाब असते. नवीन फलंदाज किरण आलेत आणि किरणला रन बनवावे लागतील. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना रोहित यांनी तब्बल 10 धावा खर्च करत असताना 4 गडी बाद केलेत. काशीनाथ आलेत. काशीनाथचा पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. फुलर लेनचा बॉल, निर्धाव चेंडूचे होते सांगता. काशीनाथ पुण्यावरून आज नवी मुंबईला क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झालेत आणि अगदी पुण्यामधून आलेत.
कमी गतीने टाकलेला चेंडू चांगला स्लोअर वन. आणि मी का पुण्यामधून नवी मुंबईमध्ये दाखल झालो या पहिल्या 2 चेंडूवर दाखवलं. पहिला चेंडू अगदी गुड लेंथला हाताळला आणि हा चेंडू कमी गतीने टाकलेला स्लोअर वन. निर्धाव चेंडू 2 हाताळलेत KP काशीनाथ. काशीनाथ पवार यांचा हा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकांनी केले. चुकी. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव, परंतु चेंडू योग्य हाताळलाय म्हणजे गोलंदाजाची चुकी नाहीये. 28वा धाव फलकावर. वेगाने हाताळलेला चेंडू आधीचा चेंडू स्लोअर वन. आणि या क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला. आणि क्रिकेटमध्ये खूप जास्त वेळा सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं की एखादा गोलंदाज एक चेंडू वेगाने टाकतो, एक चेंडू स्लोअर वन टाकतो आणि त्यानंतर फलंदाज देखील सज्ज असतात. किरण अरे बॅटने चेंडूला ऑन साइडला वळवलाय. किरणने आपलं खातं उघडलं जात आहे. 1 धाव जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. 30 रन्स ऑन बोर्ड. 4थं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज काशीनाथ 2 धावा खर्च केल्यात. कमी गतीने टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क काही होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता षटक क्रमांक 4 होते समाप्त. टीम विन्सी 11 30ला 4. नेक्स्ट मॅच सन वॉरियर्स विपक्ष MA फायटर सज्ज राहा आपण. शुभमचा पहिला चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. आधी एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. खराब चेंडू. वाईट +1. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये एस्टाज मध्ये जात असताना 33 धावा धाव फलकावर. आणि VHS स्ट्रायकरला ज्या प्रकारे गोलंदाजीने कामगिरी केली आहे, खराब गोलंदाजी. शॉट ऑफ लेन्स आडवा बॅटने स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान खेळाय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. चिंचेचा आवडता शाहिद कपूर. अरे वा. आणि ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडूची एक वेगवेगळी नावं आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. प्रत्येक असतं ऑन साइडला खेळायचा प्रयत्न निर्धाव चेंडूची होते सांगता. कोणाची प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. कोणाला क्रिकेटर आवडतात, कोणाला फिल्म स्टार आवडतात, कोणाला रील स्टार आवडतात, कोणाला लावणी बघायला आवडते, कोणाला डान्स बघायला आवडतात, कोणाला PUBG खेळायला आवडते. लोअर फुल टच होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला तैनात केला. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. 1 धाव प्राप्त केली जाईल. 36 धावा धाव फलकावर. आणि इंस्टाग्राम वरती खूप साऱ्या रील्स देखील आपण पाहतो आणि या इंस्टाग्राम वर रील बनवल्या जातात. बुंद्या टाकण्याचा प्रयत्न मिड ऑन आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. 1 धाव प्राप्त केली जाईल. स्ट्राइक रोटेट करत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर 37. 37 धावा. अंतिम षटक. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या 2 चेंडूवर 2 षटकार आले तर 49 होतील. मारावे लागतील. उजव्या एसटी बाहेर अवांतर चेंडूची सांगता होते. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 38 धावा धाव फलकावर. 38. 2 चेंडू शेष. 2 to go. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. खराब दिशा. आणि ते धावचित करण्याची संधी होती, परंतु वाईट +1 या 2 धावा घेतल्या जातील. 40 धावा धाव फलकावर. अगदी हा गोलंदाजी गुलीगत गोलंदाजी करतोय. अवांतर चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत. गुलीगत बॉलर आहे हा शुभम. हा चेंडू काहीसा खाली राहिलाय. एसटी रक्षण दर्जेदार होत असताना एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये किरण काशीनाथ पवार. आणि का मी पुण्यावरून आलोय KP सांगत असताना आणि चांगलं एसटी रक्षण दर्जा चांगला पाहायला मिळाला. आणि अवांतर चेंडू हाताळल्यानंतर शुभम यांना एक यश प्राप्त झाले. शुभम देखील
खुश असतील, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही गोलंदाजी करत असताना कधी बाद करता त्यावर ती चांगली कामगिरी समजली जाते. चेंडू शेष असतील या षटकातील. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील अवांतर स्वरूपात हाताळला जातोय. म्हणजे हा गोलंदाज आहे ना आपली गोलंदाजी करण्याची इच्छा पूर्ण करतोय आणि 5 वाईट हाताळलेत म्हणजे काय 12 चेंडूंचं षटक. कारण म्हणून तुम्ही ना खेळाडूंना गोलंदाजी द्या, त्यामध्ये आपल्या हौस अशी पूर्ण करतात. एक्स्ट्रा चेंडू टाकून म्हणजे बघा ना 2 षटकांचे त्याने एकट्याने टाकलेत. 6 चेंडूंचं षटक आणि 5 अतिरिक्त चेंडू आणि 1 चेंडू बाकी आहे. 11 चेंडू, 1 चेंडू बाकी आहे. 12 चेंडू टाकावे लागतील. हा फॉली चेंडू होता, आवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने येण्याचा प्रयत्न केला, 2 धावेचा प्रयत्न केला जाईल, दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि त्यात यश प्राप्त होईल. क्रिकेटमध्ये फुटबॉल नाही चालत. चेंडू पायावर आदळल्यानंतर तिहेरीचा प्रयत्न केलाय. 4थ्या धावेचा प्रयत्न, तू ये मी ये तू ये मध्ये 4थ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी अंडरआर्म थ्रो केलाय आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल. धावबाद 3 धावेने. 4थ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालाय. पंच येस 3 धावा म्हणजे 3 धावा जोडल्या जातील आणि संख्या धावबाद स्वरूपात बाद झालेत. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर धाव फलकावर जाऊन पोहोचले. 44 आणि 45 धावांचं लक्ष्य असेल टीम VHS स्ट्रायकर्स. 45 रन्स टू विन. सन वॉरियर्स विपक्ष MF फायटर्स दोन्ही टीम या आपण नाणेफेक करणार आहोत. सन वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात MF फायटर्स दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित या. अमोल पवार सर आपण नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघांच्या दरम्यान सन वॉरियर्स विपक्ष MF फायटर्स. सन वॉरियर्स कर्णधार आलेले आहेत. MF फायटर्स संघ कर्णधार या. आपण नाणेफेक करूया. सन वॉरियर्स संघाचे संघमालक लाईनअपची शिस्त पाळा मित्रांनो, कारण पाटण तालुका आणि चॅम्पियन ट्रॉफी शिराळचा नियम आहे. आपण लाईनअप मध्ये आतमध्ये जायचं आहे. सूरज सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ सन वॉरियर्स आणि MF फायटर्स अमोल सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. चला दोन्ही टीम आपण नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही टीमचे कर्णधार या. सूरज सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ आणि अमोलदादा सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ आपण नाणेफेक करूया. अंकुश मोहिते साहेब आपल्या शुभास्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. या आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करूया मुख्य व्यासपीठावर. चॅम्पियन ट्रॉफी शिळ 2024 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा हा खेळ आपण पाहताय. MF फायटर्स विपक्ष सन वॉरियर्स. नाणेफेकीचा कौल केला जाईल.
सन वॉरियर्स संघ कॉल करेल. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. अभिनंदन सन वॉरियर्स. निर्णय सांगा आपला. आम्ही फिल्डिंग करणार फर्स्ट. थँक्यू सो मच. सन वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि एम ए फायटर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पुढे टाकलेला चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून झेलचा प्रयत्न केला. प्रयत्न पडतील अपुरे. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. कुंभारवाड्यामधील भिक्षू आणि फलंदाजी देखील तशी करावी लागेल. चौकार ठोकलाय त्यांनी आणि आपले मनसुबे स्पष्ट केलेत. कारण प्रेक्षकांचं तुमच्यावर असलेलं प्रेम आणि ते प्रेक्षक तुम्हाला नावं देतात. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही चांगला खेळ करा, लोक तुम्हाला डोक्यावरती घेतील, अगदी चांगली चांगली नावं देतील. आणि गोलंदाज सागर. सागरचा हा चेंडू बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते. सांगतात डॉट बॉल. क्रिकेटमध्ये फुटवर्क काय गरजेचं असतं हे आपण या चेंडूवर पाहतोय. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या भागाला अगदी या चेंडू लागलाय की काय. एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव अवंतर एस्ट्राच्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या 5 धावा. 45 धावांचं लक्ष आहे आणि 5 षटकांचा खेळ आपण पाहतोय. लक्ष जरूर मोठं नाहीये परंतु कठीण केलं जाऊ शकतं. बिग शो पुढे सरसावून खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एक धाव मात्र प्राप्त होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावर असताना पहिलं मिड विकेट आहे आणि लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. हे दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते. सांगता डॉट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 6. माफ करा 7 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 7 रन्स ऑन बोर्ड. समजू शकतो अगदी ज्यावेळेला स्कोरर बदलला जातो त्यावेळेला अशा गोष्टी घडतात. काय नाही कारण आधीच्या पहिल्या डावामध्ये स्कोरर आमचे दुसरा होता. हे दुसरे आहेत. गोलंदाज रमेश. रमेशचा हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी काळ्या पडद्यावर जाऊन आदळतोय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. बिग शो. का मला बिग शो म्हटलं जातं. लविंदर तसा खेळ करतील का. नजर त्यांच्यावर देखील असेल कारण लविंदर चांगल्या आणि मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात आणि फक्त मोठे फटकेच नाही तर तुम्हाला सामना घेऊन जावं लागेल. पुढे सरसावून ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफ आहे. धावचीची संधी असेल. होते चुकी. लविंदर यांनी धावता खेळता क्षणी अगदी धावत सुटले आणि मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाज धावबाद.
निश्चितच हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत जाईल, कारण शेळगावचं एक वैशिष्ट्य की प्रत्येक खेळाडूला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं चांगला खेळ करायचा आहे आणि आपण किती चांगले खेळू शकतो हे दाखवायचं आहे. जरी सामने लो स्कोरिंग आहेत परंतु सामने शेवटच्या षटकापर्यंत जात आहेत आणि चांगली गोष्ट आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळेला असा खेळ करता त्यावेळेला आणि या खूप साऱ्या गोष्टी घडतात, कारण पहिल्या सामन्यामध्ये विचार केला 12 मध्ये 13ची आवश्यकता होती, सामना जिंकला होता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने विन्सी 11ने. आणि इथे मात्र पहा चेंडू सळ घेईल यष्टांचा वेध काढले काठी फलंदाज त्रिफळा चित विकास बॅक टू द डगआउट. रमेश यांनी सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आधीच्या चेंडूवर धावबाद स्वरूपात गडी बाद केला आणि विकास यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. आणि सराव आणि विन्सी 11चे खेळाडू सराव करतात अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव हा माणसाला परिपूर्ण बनवतो आणि परिपूर्णतेतून कामगिरी घडते आणि सर्वोच्च कामगिरी करायची असेल ना तर तुम्हाला सराव गरजेचा आहे. मग क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही खेळ कोणताही खेळा, सरावाशिवाय तुम्ही तुमचे सर्वोत्तम देऊ शकत नाही आणि सराव करावा लागतो आणि सराव करणं गरजेचं असतं. वेळ काढावा लागतो, वेळ मिळत नसतो. इथे मात्र काहीतरी वेगळ्या प्रकारचा फटका खेळलाय, फटका फसलाय स्वतःच्या गोलंदाजीवर, टिपला जाईल झेल. रमेश यांनी सलगचा आज दुसरा गडी बाद केलाय आणि या षटकामध्ये तिसरा धक्का दिलाय. एक गडी धावबाद केला होता. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल रमेश सूर्यवंशी यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 8-3. दुसरं षटक 45चा करायचा आहे 5 आणि आता रमेश सूर्यवंशी दुसरे गोलंदाज ठरतील का, कारण सकाळी विलास सूर्यवंशी यांनी एक विकेट हॅट्रिक घेतली पहिली आणि दुसरी घ्यायची असेल आणि विकेट हॅट्रिक जर घ्यायची असेल ना तर तुम्हाला अचूक टप्प्यावर चेंडू टाकावा लागेल आणि या विकेट हॅट्रिक घेणं एवढं सोपं नसतं. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगा यांनी तब्बल 5 हॅट्रिक घेतल्यात आणि तो विक्रम राहिलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. विकेट हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील गोलंदाज रमेश सूर्यवंशी. आपलं नाव चॅम्पियन ट्रॉफी शिरोळच्या इतिहासामध्ये नोंद करतील का? हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकाने केले चुकी, त्यांना चकवून चेंडू सीमा पार, चौकार. आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या या 4 धावेच्या मदतीने 12 धावा. खराब क्षेत्ररक्षण, अशा चुका तुम्ही करू शकत नाहीये, कारण क्रिकेटमध्ये चुकीला नसते माफी. चेंडू काहीसा खाली राहिलाय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय, डॉट बॉल. दोन षटकांचा खेळ समाप्त. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक समाप्त होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 12 धावा आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी आता आवश्यकता आहे 33 धावांची. 12-3 अशी सद्यस्थिती टीमची धावफलकावर आपण पाहतोय. VHS स्ट्रायकर्स चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज सागर सूर्यवंशी. सागर सूर्यवंशी यांनी देखील पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता आणि सामनावीराचं टी शर्ट देखील परिधान केले. तिसरं षटक घेऊन सज्ज होतील सागर. सागरचा फुलर लेनचा चेंडूला फक्त दिशा दिले. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल, अवघी 1 धाव प्राप्त होईल. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाहीये. क्रिकेट हा चढउतारांचा खेळ आहे. कधी कधी सामना विन्सी 11च्या बाजूने आपण पाहतोय तर कधी कधी VHS स्ट्रायकर्स. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 13.
सागर सूर्यवंशी अष्टपैलू खेळाडू म्हणून जाणले जातात. शेळगावातून खेळत असताना हलक्यात आणि ऑन ड्राईव्ह एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर, कारण चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, अन्यथा तुम्हाला सामना गमवावा लागेल, कारण एखादी चुकी तुम्हाला सामन्यातून बाहेर घेऊन जाईल. आणि क्रिकेटमध्ये आणि दुसऱ्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल, कारण हा करंडक जिंकायचा असेल तर आता नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते सांगता. फलंदाजांची देखील परीक्षा असेल, कारण तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, एकाला धावा बनवायच्या आहेत आणि एकाला धावा रोखायच्या आहेत. जो धावा करेल तो देखील जिंकू शकतो आणि जो धावा रोखेल तो देखील जिंकू शकतो. दोघांनाही संधी आहे. हा क्रिकेटचा खेळ दोन्ही बाजूला जाईल, कारण तुम्हाला संधी प्राप्त होते. ती संधी तुम्हाला तशी ओळखून खेळ करावा लागेल. अकुटप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. चेंडू अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये प्रस्थान करत असताना एक सिंगल धाव. फलंदाज प्रकाशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 15 धावा. 4 चेंडू झालेत. या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ शेष. 5वा चेंडू यॉर्कर टाकला. धावची संधी असेल. कॉलिंग चुकले आणि ते मात्र फेकी खराब. बॅकअप देखील आलाय. बॅकअप आला परंतु काही फायदा नाहीये. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि हे लक्ष असणं किती गरजेचं असतं सरपा. जर तुमचं लक्ष नसेल तर तुम्ही फेकी कोणत्याही बाजूला करता. आता जर अगदी फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेला केली असती तर एक गडी बाद केला असता आणि महत्वाची एक धाव देखील वाचली असती. जर दरला महत्व नसतं. आणि आपण पाहिलंय क्रिकेटमध्ये एका धावेने सामने गमावलेत आणि एका धावेने सामने जिंकलेत देखील. टीमची धावसंख्या धावफलकावर 16 आणि विन्सी 11 पुनरागमनासाठी आणला जातो. करतील पुनरागमन. बॅकवर्डला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. एक अवंतर धाव जोडली जाईल. 17 धावा धाव फलकावर. ऑन साइडला चेंडू हवेत खेळा. इमारतीमध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना एक धाव प्राप्त होईल. एका धावेने समीकरण बदललं जाईल. टीमची धावसंख्या 18 धावा धाव फलकावर. सागर सूर्यवंशी यांचं चांगलं षटक समाप्त होत आहे. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 27 धावा. बारा चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. स्वतः संघ मालक आलेत. राज सूर्यवंशी. कशा प्रकारे गोलंदाजी करतील. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन सेटबॅक. कमबॅक करावं लागेल आणि क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी जाणले जातात राज सूर्यवंशी, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करावंच लागतं आणि त्याशिवाय पर्याय नसतो. 12-27 ची गरज. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. बॅकअप पहा. ज्या प्रकारे सागर सूर्यवंशी डीप वरून वेगाने आलेत 30 यार्ड वर्तुळाच्या दिशेने, आणि असे प्रयत्न करावे लागतील. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एक दोघांनी चांगले खेळून चालत नाही. त्यामुळे तुम्हाला टीम वर्क करावं लागेल. 11 जणांचा खेळ आणि 11 जणांनी आपले प्रयत्न द्यावे लागतात क्रिकेटमध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चायनीज कट. अवघी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20 धावा. 45 धावांचं लक्ष. राज सूर्यवंशी स्वतः संघ मालक आहेत. स्वतःवर दाखवलाय विश्वास आणि महत्वाचं षटक घेऊन संघासाठी आपल्या सज्ज होत असताना ऑन साइडला चेंडूला वळवलाय. स्क्वेअर लेग आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये.
बॅकअप नसल्या कारणाने फेकी केली नाहीये. फलंदाज स्वतःवर नाराज आहेत, कारण त्यांना माहित होतं की हा चेंडूवर मला मोठा प्रहार करायचा होता. परंतु गोलंदाजाने ज्या प्रकारचा चेंडू हाताळलाय, फलंदाजाला हात खोलण्याची संधी कोणतीही प्राप्त झाली नाहीये. 21 धावा धाव फलकावर टीमची टोटल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू पाडल्यानंतर कट होतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. राज सूर्यवंशी आणि हा खेळाडू आपण उल्लेख केला की पुनरागमन करेल आणि तेच चित्र पाहायला मिळतंय. परंतु फलंदाजी करत असताना फलंदाज प्रकाश आणि विकासला हात खोलावे लागतील. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. राज सूर्यवंशी संघ मालक गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर मारा केलाय. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 22 धावा धाव फलकावर. 1 टू गो. खराब दिशा. खराब दिशेवर गोलंदाजी. तुमच्या गोलंदाजीच्या वेगापेक्षा तुमच्या गोलंदाजी दिशा महत्वाची असते आणि ती दिशा तुम्हाला अगदी योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा तुमच्या संघाची दशा खराब होऊ शकते. ओव्हर पिच चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, डीपला एकदा पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पहा, अगदी फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, परंतु फलंदाजाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. चौथं षटक समाप्त होतंय. राज सूर्यवंशी यांचं 24 धावा धाव फलकावर आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांचं मोठं आव्हान. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक उदयनमुख खेळाडूला गोलंदाजीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला जाईल का? यस, अगदी त्यांना चेंडू सोपवलाय. गोलंदाज किरण सूर्यवंशी आहेत आणि अंडर 19 चे खेळाडू आहेत आणि आता मध्ये 6 मध्ये 21 करायचे आहेत, म्हणजेच 3 चेंडू चांगले टाकले तर सामना कदाचित जिंकू शकतात, परंतु फलंदाजी करत असताना तुम्हाला 4 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि वेगासाठी जाणले जातात असं आम्हाला आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण त्यांना पाहिलंय. वेगवान गोलंदाज आहेत किरण सूर्यवंशी. 6 मध्ये करायचे आहेत 21 धावा. 6 मध्ये 21. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकले नाहीयेत. लॉंग ऑफ आहे, एकदा पूर्ण केली जाईल आणि 2 धावा देखील प्राप्त केल्या जात आहेत. बॅकअप असणं काय गरजेचं असतं पहा. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला बॅकअप नसेल तर तुम्हाला बॅकअप करावा लागतो आणि हा बॅकअप जर करायचा नसेल तर तुम्हाला बॅकअप द्यावा लागेल. 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. अकोट टप्प्याचा चेंडू, पूलचा फटका, टायमिंग नाहीये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः संघ मालक राज सूर्यवंशी चेंडू खाली, पकडला जाईल झेल. फलंदाज बाद. आणि काका आहेत म्हणजेच काय तर पुतणे आणि चुलते यांचा खेळ यांच्या दरम्यान. आणि क्रिकेटमध्ये सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण खूप वेळा पाहिलंय की एखादा उदयनमुख खेळाडू चांगली कामगिरी करतो, त्याला नाव प्राप्त होतं आणि परंतु मी नक्कीच त्यांना एवढंच सांगेन की थोडंसं यश मिळालं तर हळून जाऊ नका. तुमचे पाय जमिनीवर ठेवा, सराव करा, प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सिनियर खेळाडूंचा सन्मान करा. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही आज हिरो आहात तर उद्या झिरो देखील बनू शकता, कारण कधी क्रिकेटचा खेळ तुम्हाला काय दाखवेल सांगू शकत नाहीये. किरण सूर्यवंशी यांचा वेगाने हाताळलेला चेंडू निर्धाव चेंडूची होते, सांगता डॉट बॉल. आता मात्र सामना पूर्णपणे विन्सी 11 जसा आपण उल्लेख केला की पुनरागमन करेल आणि केलंय त्यांनी. 3 चेंडू मध्ये 19 ची गरज आणि हा खेळाडूने कित्येक वेळा केलंय या संघाने. टीम विन्सी 11 फलंदाजी करत असताना खराब कामगिरी. VHS स्ट्रायकरची झेलची संधी होती, झेल सोडलाय, कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. आणि VHS स्ट्रायकर संघाने मित्र म्हणेन अगदी घास तोंडासमोर होता परंतु तो खेचलाय टीम विन्सी 11 ने. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही थोडेसे जर तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणजे थोडीशी चुकी तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते. हे चित्र
पहा वेग आणि वेगवान चेंडू पाहायला मिळतोय किरण सूर्यवंशी अंडर 19 चा खेळाडू आणि नक्कीच या खेळाडूने जर सराव आणि फिटनेसवर लक्ष दिलं ना तर त्याचं भविष्य उज्ज्वल असेल. एक चेंडू 19ची गरज सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. VH स्ट्रायकरने हा सामना मात्र अगदी गमावलाय. अभिनंदन टीम विन्सी 11 वेल प्लेड. राज सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ आणि काय खेळ केलाय. जसा आपण उल्लेख केला की या पुनरागमन करण्यासाठी हा संघ जाणला जातो आणि पुनरागमन केलंय. अभिनंदन टीम विन्सी 11 या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो ठरतोय. अर्थातच ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच